आजच्या ठळक बातम्या. ओंकार हत्तीला पकडण्याची मोहीम थंडावली, तो माणसाळलाय. रत्नागिरी शहरात थिबाकालीन बुद्ध विहारासाठी निघाला विराट मोर्चा. फलटण महिला डॉक्टर प्रकरण, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजने मोठा उलगडा. भात शेतीचा हंगाम अवकाळी पावसात बुडाला, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू. रत्नागिरीत पावसाचे धुमशान, भात शेतीचे प्रचंड नुकसान. गेल्या काही दिवसांपासून सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली, वाफुली, कास परिसरात धुमाकूळ घालणारा आणि रस्त्यावरून फिरताना दिसणारा ओंकार हत्ती सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हत्ती पकड मोहीम सरकारने जाहीर करूनही थंडावली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे ओंकारला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी उसळत आहे. ओंकार हत्तीचा अक्षरशः फुटबॉल झाला असून तो दिवसभर वाफोली, इन्सुली आणि पुन्हा इन्सुली परिसरात फिरत आहे. बांधा पानवळ राम मंदिरापर्यंत दोडामार्ग दिशेने जाऊन तो पुन्हा मागे फिरला आणि तेरेखोल नदीपात्रातून इन्सुली येथे परत आला. ओंकार हत्तीच्या मागे पुढे वन कर्मचारी आणि हाकारे देणारे वावरत आहेत. पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. रत्नागिरी शहरात आज थिबा राजकालीन बुद्ध विहारासाठी आरक्षित केलेल्या जागेत प्रशासनाच्या वतीने होऊ घातलेल्या कम्युनिटी सेंटरची बांधकाम प्रक्रिया रद्द करावी, तसेच थिबा राजकालीन बुद्ध विहाराची राखीव आरक्षित ठेवलेली नोंद पूर्ववत करून ती जागा बौद्ध समाजाला मिळावी, या मागणीसाठी शेकडो बौद्ध समाजातील बंधू भगिनी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले आणि आपली मागणी शासन दरबारापर्यंत त्यांनी पोहोचवली. यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आपण सर्व समाज बांधवांनी आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोण म्हणतो देणार कोण म्हणतो देणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्या ठिकाणी आपण कम्युनिटी सेंटरच्या विरोधामध्ये जो मोर्चा काढलाय त्या मोर्चाला आपण या बहुसंख्येने उपस्थित राहिलाय. थिबा राजकालीन बुद्ध विहार आपला विरोध आहे ना कमिटी सेंटरला फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. तिने एका हॉटेलच्या रूममध्ये जाऊन गळफास घेतला. मृत्यूपूर्वी तिने आपल्या तळहातावर सुसाईड नोट देखील लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये निलंबित PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जिथे आत्महत्या झाली तेथील CCTV फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. डिजिटल गोष्टी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. बनकर सोबत आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरचं बोलणं झालं होतं. आत्महत्येची आणखी काही कारणं आहेत का याचा शोध सुरू आहे, अशी माहिती या प्रकरणात तुषार दोशी यांनी दिली आहे. दरम्यान आता या CCTV फुटेजमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात बुडाले असून अनेक ठिकाणी भाताला कोंब फुटले आहेत. शेतकऱ्यांनी अखेरच्या टप्प्यातील हंगामात घेतलेले परिश्रम पाण्यात गेल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. मडुरा, पाडलोस, न्हावेली, दांडेली, रोणापाल, कास, निगुडे, सातोसे, शेरले, बांदा, वाफोली, इंचुली आणि विलवडे या भागात गेल्या 7 दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी 4 दिवसांपूर्वी कापलेले भात अजूनही शेतातच पडले आहे. सूर्य न दिसल्याने आणि पावसाच्या सरी न थांबल्याने भात कुजत चालले आहे. कापले तरी नुकसान, नाही कापले तरी नुकसान अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांचे मनोबल मात्र खचले आहे. रत्नागिरी शहर आणि तालुक्यात सोमवार सायंकाळी 4 वाजल्यानंतर पावसाचे धुमशान सुरू आहे. जून महिन्यात येणारा पाऊस जसा हैदोस घालतो तसा पावसाने सलग 2 तास हैदोस घातला. पावसाचे धुमशान शेतीसाठी मारक ठरणार आहे. कापणीला आलेली शेती प्रचंड प्रमाणात नाश पावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. यंदा पाऊस समाधानकारक होता, पण परतीच्या पावसाने भात शेतीची दैना उडवून दिली. शेतकरी बांधावर बसून रडतो आहे आणि सरकारचे मात्र याकडे लक्ष नाही. आज झालेल्या मुसळधार पावसाने पिकलेली भातशेती आडवी झाली. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय पातळीवरून शेतीचे पंचनामे करून सामान्य शेतकऱ्याला मदत पोहोचवली पाहिजे अशी मागणी आता होत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.